नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना प्रथमतः अभिनंदन करतो, धन्यवाद देतो साहेब. गेल्या 6-7 वर्षामध्ये या ठिकाणी मातृ समाजाचं अस्तित्व जीवन ठेवण्याचं काम सन्माननीय कसरत सगळेच करतायत. त्या काही राजकीय लोकांच्या मनामध्ये खुपत असतात. ह्या लोकांनी एक राजकीय षडयंत्र रचून गेल्या 2 ते 3 महिन्यापासून हा कसरत सगळं या ठिकाणी निवडणूक लढवत असताना आम्ही सन्माननीय निवडणूक लढवत असताना या ठिकाणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मागितली आणि उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे. त्या निवडणूक लढवत असताना काही भाजपवाल्यांनी सत्ताधारी लोकांनी आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्रास देत असताना त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू नये म्हणून गेल्या 2016 पूर्वीचे जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे काढून या ठिकाणी कसरू मतदार संघटनांना हद्दपार करण्याचं नोटीस या ठिकाणी जारी केली होती. परंतु त्याला आम्ही प्रत्युत्तर म्हणून 16/1/2026 त्या ठिकाणी आम्ही रितसर या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे पत्र देऊन आणि वकिलाच्या मार्फत आम्ही नोटीस रद्द केली होती. परत काल 24/2/2026 परत या ठिकाणी हद्दपार नोटीस आलेली आहे. मला पत्रकारांना विनंती करायची आहे आणि प्रशासनाला विनंती करायची आहे की तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्ही गेल्या महिन्यामध्ये ह्या कसरू मतदारी सगळची तुम्ही हद्दपार नोटीस काढली होती आणि आम्ही अपील केल्यानंतर तुम्हीच रद्द करता आणि परत निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीचा रोषपणामध्ये धरून हा कसरू सगळं या ठिकाणी त्याचा प्रभाव वाढतोय आणि अनेक लोकांच्या मनावरती राज्य करतंय. म्हणून कुठतर मनामध्ये तुमच्या खपतंय म्हणून परत तुम्ही पोलीस प्रशासनाच्या हातामध्ये धरून तुम्ही त्या ठिकाणी कसरू मतदार सगळ्यांना परत हद्दपार करण्याची नोटीस त्या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. मला विनंती करायची आहे की कसरू सगळ यांची जी काही छोटी मोठी काय गुन्हे आहेत ही गुन्हे ह्या तालुक्यामध्ये आहेत. परंतु तुम्ही या ठिकाणी ह्या तालुक्यामध्ये असताना तुम्ही आम्हाला 3 जिल्ह्याचं हद्दपार नोटीस या ठिकाणी काढलेली आहे. मला विनंती करायची आहे की तुळजापूर तालुक्यामध्ये गुन्हे असताना तुम्ही लातूर, सोलापूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये तुम्ही हद्दपार केलेला आहात. परंतु मला विनंती करायची आहे तुम्ही ह्या 3 जिल्ह्यामध्ये हद्दपार केले असताना जर तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये त्या ठिकाणी अनेक गुंडाराजाचं राज्य त्या ठिकाणी आहे, जर तिथून काय जर बरं वाईट झालं तर ह्या कसरू सगळ्याच्या जीवाला बरं वाईट झालं तर ह्याला जिम्मेदारी कोण, असा मला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. मानवराव त्या ठिकाणी ह्या व्यक्तीला या ठिकाणी कुणाचा वर्धहस्त आहे या पोलीस प्रशासनाचा की या ठिकाणी वारंवार फक्त कसरू सगळ्यांना टार्गेट केलं जात आहे आणि ह्या ठिकाणी कसरू सगळ्यांना ह्या धाराशिव आणि सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातून तडीपार करण्याची ऑर्डर काढली जाते. आमच्याकडे लिस्ट आहे की आपल्या धाराशिवमध्ये अनेक गुन्हेगार क्षेत्रातील लोक राहतात. जवळजवळ 52 लोकांची यादी आहे आणि 52 लोकांची यादी असताना निवडणुकीच्या पूर्वी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये 12 लोकांची तडीपार यादी आपल्या तुळजापूर तालुक्यात निघाली होती. परंतु ती 12 लोक निघाली असताना आम्ही त्या ठिकाणी वकील साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेब आणि सीपी साहेबांना पत्र देऊन आम्ही ती रद्द केली. परंतु 12 लोक सोडून निवडणूक झाल्यानंतर फक्त एकच कसरू सगळ्यांना टार्गेट केलं जाते आणि एकाच या ठिकाणी हद्दपार केलं जाते. असं भेदभाव का की मातंग समाजाचा माणूस या ठिकाणी तुम्हाला चालत नाही का, असं तुम्हाला प्रश्न या ठिकाणी मला करायचा असं. आता हद्दपारची नोटीस काढली प्रशासन, त्याच्यामध्ये दोषी कुणाला धरता तुम्ही? ही सत्ताधारी पक्षाला धरतोय. सत्ताधारी पक्षांनी आमच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली. आमच्या विरोधात निवडणूक का लढवली म्हणून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी तुम्हाला हे करायचं आहे. त्या ठिकाणी हे करायचं आहे. माझं पत्रकार बांधवांना विनंती आहे की साहेब त्या ठिकाणी मला पत्रकार बांधवांना विनंती करायची आहे की गेल्या 2-3 महिन्यामध्ये ह्या सत्ताधारी पक्षाकडून कसरू सगळ्यांना अनेक गोष्टी टार्गेट करण्यात आलं, अनेक आमिष दाखवण्यात आलं, अनेक ऑफर आल्या, अनेक कोट्यवधी रुपयाची ऑफर आल्या. परंतु तो माणूस सगळं धुडकावून लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझं संविधान जीवन ठेवलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते कसरू सगळं त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक का लढवली म्हणून हा टार्गेट केलं जात आहे असं तुम्हाला विनंती करायची. कोण लोक आहेत ते भाजप सत्ताधारी लोक आहेत.
तर काय मागणी तुमची? आमचं मागणी काय की आमच्या समाजावर जे अन्याय झालेले आहे आणि ज्या माणसाच्या हाताला धरून ही जी काय जी नोटीस काढलेली आहे आजपारची ती नोटीस तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि या पोलीस प्रशासनानं प्राथमिक समाजाची माफी मागितली पाहिजे असे विनंती करतो. साहेब मला विनंती करायची आहे त्या गोष्टी आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्व कागदपत्र आम्ही एसपी साहेब असेल कलेक्टर साहेब असेल आणि तालुका लेवलचे असेल त्या सर्व लोकांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे. जर आमचा निर्णय या 2 दिवसामध्ये जर नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये प्राथमिक समाज हा उग्र पद्धतीने आंदोलन करेल आणि कचरू सगळ्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत सीपी ऑफिस असेल एसपी ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल आणि डीवायएसपी ऑफिस असेल त्या 3-4 ऑफिसला घेतल्याशिवाय आमच्या समाजाच्या व्यक्तीला न्याय मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी उठणार नाही. सर ते उभाटाचे उमेदवार होते म्हटल्यानंतर उभाटाचे पदाधिकारी कोण नाहीत का? म्हणजे खासदार आमदार वगैरे असं कोणाचं बोलणं झालं का तुमचं? नाही असतील की आमचं काय बघ आम्हाला ओम दादा साहेबांची झालं आणि कैलास पाटलांची बोलणं झालं. ते सध्या लोक अधिवेशनामध्ये व्यस्त आहे. तरी सांगितले की आम्ही आल्यानंतर या गोष्टीचा आम्ही उलगडा करू आणि ज्याच्या कोणी सांगण्यावर ही घटना घडलेली आहे त्या घटनेला त्या लोकांना आम्ही धडा शिकवायचं राहणार नाही असं आम्हाला आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. म्हणून आम्ही त्याचे 2 शब्दाची वाट पाहतोय. जर साहेबांनी तरी साहेब शब्द थांबतोय येणाऱ्या कामाला सोमवार ते मंगळवारपर्यंत आम्ही वाट पाहतोय तर मातंग समाजाच्या स्टाईलमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्युत्तर देईल. त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो. प्रचारादरम्यान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु आपले सन्मान्य ह्या तुळजापूरच्या पावनगरीचे आमदार सन्माननीय राणादादा पाटील यांचे सुपुत्र मल्हारजी पाटील साहेब त्यांनी इतकंच्या जाहीर सभेमध्ये बोललं होतं की कचरू सगटला जर निवडणूक झाल्यानंतर 24 तासाच्या आत जर माझा इस्का नाही दाखवला तर मी मल्हार पाटील नाही असं तरी ह्या ठिकाणी आम्हाला बोललं होतं. त्याची क्लिप आज मी आमच्याकडे आहे. आम्ही असं काय गुन्हा केलाय की ह्या ठिकाणी तुम्ही आम्हाला चोर म्हणताय, दरोडेखोर म्हणताय, मोटर चोर म्हणताय असं आम्ही काय एवढा मोठा गुन्हा केलाय. तुम्हाला जर ते म्हणत असेल तर येणाऱ्या काळामध्ये ही जर नाही थांबलं तर आम्ही सन्माननीय मल्हार पाटील आणि त्यांच्या सहकार्यावरती मानहानीचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत. सगळे मात्र समाजाचे लोक एवढे एकत्र आले. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून ह्या ठिकाणी शहापूर जिल्हा परिषद गट एससी पडला असताना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी मागितली होती परंतु ह्या भाजपच्या लोकांनी आम्हाला उमेदवारी नाकारली आणि नाकारल्यानंतर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आम्ही उमेदवारी मिळवली आणि उमेदवारी मिळवून त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढलीच आहे. आणि लढत असताना आम्हाला उमेदवारी मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ह्या लोकांनी की ह्या माणसाला आमच्या विरोधामध्ये उभारू नये म्हणून त्या ठिकाणी षडयंत्र रचलं आणि त्यांना पूर्वीच्या 2016च्या अगोदरच्या केसेस काढून ह्या ठिकाणी तडीपारची ऑर्डर काढण्यात आली परंतु आम्ही रितसर वकिलाच्या माध्यमातून एसपी साहेबांपाशी जाऊन बसून तो तडीपारचा जो ऑर्डर होती ती रद्द केली आणि रद्द करून परत आम्ही निवडणूक जिंकली आणि निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप आमच्यावरती केले आणि सन्माननीय आमदार त्यांचे सुपुत्र मल्हारजी पाटील साहेब यांनी आमच्या कस्तुर मतदारसंघावरती आरोप केले की तू चोर आहे, शेळ्या चोर आहे, मेंढ्या चोर आहे, मोटरी चोर आहे असे घाणेरडे आरोप केले. त्या ठिकाणी ते आरोप सत्य नसून त्या ठिकाणी आमचा आरोप करून आमच्यावर कुठं मानहानी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की कुठं थांबलं पाहिजे आणि त्यामुळे तिने असं बोलले की या ठिकाणी जर मी निवडणूक झाल्याच्या नंतर 24 तासाचा आत जर बंदोबस्त नाही केला तर माझी मल्हार पाटलाची औलाद नाही असं तरी आम्हाला या ठिकाणी प्राथमिक समाजाच्या भावना दुखवतील असं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मला विनंती करायची आहे ज्या एसपी साहेबांनी ज्या डीवायएसपी साहेबांनी जी हातपारची नोटीस कॅन्सल केली त्याच डीवायएसपीने आणि एसपी साहेबांनी या ठिकाणी परत काल 24/2026 दरम्यान त्यांनी परत नोटीस काढलेली आहे. असं कचरू सगळ्यावरती अन्याय का? या अन्याय करूनही ही जर अन्याय जर थांबला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाच्या वतीनं नुसतं धाराशिव जिल्ह्यामध्ये नाही तर अख्खा राज्यामध्ये मातंग समाजाच्या स्टाईलनं उग्र असं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. असं मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे की तुम्ही ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 52 लोकांची यादी असताना त्यामध्ये 12 लोकांची तडीपार ऑर्डर झाली परंतु 12 लोकांची तडीपार ऑर्डर असताना तुम्ही त्यातली फक्त एकच कचरू मतदारी सगट या व्यक्तीला तडीपारची ऑर्डर काढलेली आहे. माझं मत तुम्हाला विनंती करायची आहे की कचरू मतदारी सगटची गुन्हे तुळजापूर तालुक्यामध्ये असताना तुम्ही 3 जिल्ह्यामधून या ठिकाणी तडीपारची ऑर्डर काढलेली आहे. जर 3 जिल्ह्याच्या बाहेर जर कचरू सगट राहत असेल आणि जर त्या ठिकाणी जर त्यांच्या जीवाला जर बरे वाईट होत असेल तर त्या गोष्टीला जबाबदार कोण असं मला तुम्हाला विनंती करायचं आहे. तर ह्या कचरू सगटच्या जीवाला काय बरे वाईट झालं ते संपूर्ण जबाबदारी त्या राज्याची
भाजपची यंत्रणा असेल आणि पोलीस प्रश्न असेल तर तुम्ही ठणकावून सांगतोय. कचरू सगळ्याला टार्गेट करण्याचा काय उद्देश वाटतो तुला, कशासाठी चालू? तिने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून उमेदवारी मिळवली. तू आमच्या विरोधामध्ये का थांबला? आमच्या विरोधामध्ये तू थांबू नको. जी सर्व लोक आमच्या बाजूने उभारतात, तू एकदा आमच्या विरोधामध्ये शर्ट का ठोकतो? ती उभारू नये म्हणून तुम्ही वारंवार टार्गेट करून त्या ठिकाणी कचरू सगळ्याला जीव मारण्याची धमकी देत आहे. आणि जीव मारण्याची धमकी आलेल्या लोकांची नावं आम्ही रितसर डीवायएसपी, एसपी साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्याकडे आम्ही या ठिकाणी आमच्या नियोजनाद्वारे त्यांचे आम्ही दिलेले आहे. आज काय घडलं? कचरू काय भेटण्यासाठी लोकांनी आज कचरू सगळं ज्या शापूर गटाच्या लोकांनी आमच्यावरती भरभरून प्रेम केलं त्या लोकांची ऋण फेडण्यासाठी, त्या लोकांचा आभार व्यक्त करण्यासाठी कचरू सगट ह्या बैठकीला येत असताना मंगळूरच्या आसपास काही पोलिसांनी त्यांना गाठलं आणि तुमच्यावरती हातपारची नोटीस आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून त्यांना उचललं, त्यांच्या व्हॅनमध्ये गाठलं आणि इंदापूरच्या पड देऊन त्यांना सोडण्यात आलेलं आहे. ही कुठेतरी मातंग समाजाची एक मानहानी झालेली आहे. ही घटना कुठे थांबावी आणि मातंग समाजाला योग्य ते न्याय देण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करावं असं विनंती करतोय. पुढील भूमिका काय असणार आहे तुमची? या ठिकाणी जर या 2 ते 3 दिवसामध्ये जर कचरू सगळची जर हातपार नोटीस जर कॅन्सल नाही झाली तर मातंग समाज आपल्या स्टाईलनं हलगी आंदोलन असेल, पोतराज आंदोलन असेल आणि नग्न आंदोलन असेल या ठिकाणी तुळजापूर तालुक्यामध्ये एक हैदोस घालण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी